नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आता आश्वासन नको, निर्णय हवा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार, बेमुदत संपाचा इशारा. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांनी आता उग्र रूप धारण केले आहे. सुधारित पेन्शन योजना लागू करण्याच्या मुख्य मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नांवर राज्य सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास येत्या काळात राज्यभरातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते. मात्र अधिवेशन संपून बराच काळ उलटल्यानंतरही याबाबत कोणताही अधिकृत शासन निर्णय निर्गमित झालेला नाही. यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी आणि मंत्रालय कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र आंदोलन पसरले आहे. काय आहेत प्रमुख मागण्या? सुधारित पेन्शन योजना. कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना किंवा त्या धर्तीवर सुधारित योजना लागू करण्याची आग्रही मागणी आहे. वेतन, त्रुटी आणि थकबाकी 10-20-30 या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी रखडलेली आहे. ही पूर्ववत करून थकबाकी देणे. रिक्त पदांचा प्रश्न. राज्यात सध्या सुमारे 2 लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत, ज्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. यामुळे रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. निवृत्तीचे वय. देशातील 25 राज्यांमध्ये निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रात अजूनही यावर निर्णय झालेला नाही, तर लवकरात लवकर निर्णय घेणे. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 1 जुलै 2025 पासून 3% वाढीव महागाई भत्ता लागू केला आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप यावर कोणतीही हालचाल झालेली नाही. याशिवाय टीईटी धोरणामुळे शिक्षकांमध्ये झालेली अस्वस्थता आणि एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाबाबतचा प्रश्न यामुळे संपाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. सरकारने जर त्वरित तोडगा काढला नाही तर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला जाईल, असेही म्हटले जात आहे.